तर नगराध्यक्ष एक असे 23 उमेदवार विटामध्ये जिंकलेले आहेत, तर भाजपचे 4 उमेदवार विटामध्ये विजयी झाले। त्यामुळे विटामधला निकाल चंद्रपूर मूल सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसतोय। मूलमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता समर्थ जिंकल्यात, तर सावंतवाडी नगर परिषदेत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 1374 मतांनी विजयी झाले। तुळजापूर नगर परिषद ज्याची चर्चा झालेली होती, भाजपचे पिंटू गंगणे जिंकलेत। फलटण नगर परिषदेत कमळ फुललेला आहे आणि रामराजे निंबाळकरांच्या 30 वर्षांच्या सत्तेला एक प्रकारे धक्का पोहोचतोय। रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी एक प्रकारे ही निवडणूक झालेली होती। जामखेडमध्ये वंचितचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। येवल्यामध्ये छगन भुजबळांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे, त्यांनी गड राखलेला आहे। येवल्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी हे 1100 मतांनी विजयी झालेत, तर विट्याच्या पालिकेवरती शिंदेच्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। साताऱ्यामध्ये शिंदे सेनेचे 22 तर नगराध्यक्ष 1 असे एकूण 23 उमेदवार विजयी झालेत, तर विट्यामध्ये भाजपला मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय। केवळ 4 उमेदवारांचा विजय। चंद्रपूरच्या मूलमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना मात्र मोठा धक्का बसतोय। मूलमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला, एकता समर्थ यांचा विजय झालाय। सावंतवाडीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे, श्रद्धाराजे भोसले यांचा विजय होतोय। तर तुळजापूरमध्ये पिंटू गंगणे विजयी झाले। या पिंटू गंगणेंच्या उमेदवारीपासूनच सगळा वाद रंगलेला होता। राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर इतर पक्षांनी सुद्धा त्या विरोधात आवाज उठवलेला होता। सुप्रिया सुळेंनी आवाज उठवलेला होता। पिंटू गंगणे आणि मगर यांच्यामध्ये टशन पाहायला मिळाली आणि अगदी काल परवापर्यंत हा सगळा वाद गोळीबारापर्यंत जाऊन पोहोचलेला होता। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून आता निर्णय होणार आहे, कारण पुन्हा एकदा समसमान मतपैकी आहे। तर पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील नगराध्यक्ष